नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे राजकारण जसे निवडणुका जवळ येते तसे रोचक वळणावर येत असते। अधिवेशन सुरू झाल्यापासून रोज काही ना काही महाराष्ट्राला संदेश देण्याचे राजकारण घडत आहे। म्हणजेच बघा, फडणवीस यांची ठाकरे यांना आपल्याबरोबर येण्याची ऑफर, शिंदे यांचे अधिवेशन सोडून दिल्ली गाठणे, शिंदे यांच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, अशा अनेक घटना घडल्या। पण आज जी घटना घडली ती बघून अनेकांना मिरची नाही आगही लागली। निमित्त म्हणजे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि राज ठाकरे यांची तब्बल 18 वर्षांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी घेतलेली मुलाखत। आणि हे बघून महाराष्ट्राचे मराठी माणसांचे, निष्ठावंत शिवसैनिक आणि मनसैनिकांचे एवढ्या वर्षे बघितलेले स्वप्न पूर्ण होताना आपसुकच डोळ्यातून आनंदाश्रू येत आहेत। नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नुसते ठाकरे बंधू एकत्र येणार याची चर्चा जरी झाली तरी आनंदित होणारे प्रत्येक कार्यकर्ता, मराठी शक्तीच्या विजयी मेळाव्यापासून विस्कटलेली युतीची चर्चा आणि दोघा बंधूंची त्या दिवसापासून नसलेली गाठभेट यामुळे द्विधा अवस्थेत असणारे ठाकरे प्रेमी आज जेव्हा राज ठाकरे मातोश्रीवर तब्बल 18 वर्षांनी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तेव्हा तमाम ठाकरे प्रेमी यांना एक सुखद धक्काच बसला आणि महाराष्ट्राचे राजकारण पुढे काय होणार याचा संदेश ही भेट देऊन गेली। हा धक्का बाहेरून फक्त महाराष्ट्राच्या जनतेला नसून हा धक्का आतून कोणाला द्यायचा प्रयत्न होतोय हे बघितले पाहिजे। तर एकाएकी शिंदेच्या 5 मंत्र्यांची भ्रष्टाचारासाठी नावे पुढे येणे, भ्रष्टाचाराचे आरोप, राजीनाम्याची मागणी आणि एकनाथ शिंदे यांचे खच्चीकरण हेच होत असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शहाची भेट घेतली व महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांच्या तक्रारी आणि महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी, त्यामुळे त्यांची जागेवर फिल्डिंग लावण्याचा हा प्रयत्न आहे। यासाठीच तर फडणवीस यांनी ठाकरे यांना आपल्याकडे येण्याची ऑफर दिली आणि नंतर त्यांची भेट घेतली। यावरून असे दिसते की फडणवीस यांना कोणाचा तरी करेक्ट कार्यक्रम करायचा आहे। आज ठाकरे बंधूंचे 18 वर्षांनी मातोश्रीवर मनोमिलन हे दर्शवतो कुणाचा तरी करेक्ट कार्यक्रम करायचा आहे। नुसतीच फडणवीस यांनी घेतलेली उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट हा काही योगायोग नाही। सत्तापलट, पक्षफुटी व चिन्ह हिसकावून घेणे यात फडणवीसही सामील होते। तरी पण दोघे एकमेकांना भेटत आहे। तसेच फडणवीस यांचा ठाकरेबद्दल सॉफ्ट कॉर्नर यात एकनाथ शिंदेचा इगो हर्ट होतोय। आणि बघा ना, उद्धव ठाकरे व फडणवीस यांची गाठीभेटी, राज आणि उद्धव यांची 18 वर्षांनी मातोश्री येथे भेट आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, हे तिन्ही विषय एकत्र जोडले तर एकनाथ शिंदेची विकेट पडणार हे समजते। आता तुम्ही कोणताही सर्वे घेतला आणि असा सर्वे झाला की ठाकरे बंधू एकत्र आणि त्यांच्या विरुद्ध महायुती, तर कोणताही सर्वे ठामपणे सांगू शकतो कोणती मते कोठे जाणार। यात राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे मराठी मते एक गट्टा घेणार तर मुस्लिम मते हे उद्धव ठाकरेकडे वळू शकतात, हे आपण विधानसभेला आणि लोकसभेलाही बघितले आहे। तसेच अमराठी मते हे भाजपला कायमस्वरूपी पडलेले असतात। तर येथे खरा गेम फसतो तर एकनाथ शिंदे यांचा। त्यांना कोणती मते भेटणार? आज राज ठाकरे मातोश्रीमध्ये गेले। आणखी एक गोष्ट त्यांनी केली, त्यांनी एक्सवर शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला। यामागे आपण बघितले, उद्धव आणि फडणवीस यांची भेट झाली, त्यानंतर शिंदेच्या मंत्र्यांचे प्रकरण पुढे आले आणि तब्बल 18 वर्षांनी ठाकरे बंधूंची ही भेट जरी भावकीची असली तरी यातून कुणाला संदेश द्यायचा हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले आहे। तरी तुमचे मत महत्त्वाचे आहे। तुम्हाला काय वाटते, कोणाची विकेट पडणार? आपले मत कमेंट करा
आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.